हाय हॅलो नमस्कार, मी प्रीती खंडागडे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. तर मी आता अशा चित्रपटाबद्दल सांगणार आहे ज्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे, जो सरकारी कार्यालयामधील भ्रष्टाचार आणि राजकीय हस्तक्षेप तसंच आपले जे गरीब शेतकरी कुटुंब आहे त्यांच्या न्यायासाठीचा जो संघर्ष आहे त्या निमित्ताने हा चित्रपट, त्याचं नाव आहे द महाराष्ट्र फाईल्स. तर आपण याच महाराष्ट्र फाईल्समधले जे स्टारकास्ट आहे आपण त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत. हाय हॅलो नमस्कार, मी प्रीती खंडागडे. तर या चित्रपटाचा एक ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे, तर आपण अशा चित्रपटाबद्दल आता बोलणार आहोत. या चित्रपटामधून जे सरकारी कार्यालयामध्ये होणारा जो भ्रष्टाचार आहे, राजकीय हस्तक्षेप असो किंवा आपले जे सामान्य शेतकरी कुटुंबाच्या न्यायासाठीचा संघर्ष, यावर आधारित असणारा द महाराष्ट्र फाईल्स हा चित्रपट ज्यांनी दिग्दर्शित केलाय याचे निर्माते संजीव कुमार राठोड जी आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया या पूर्ण सिनेमाबद्दल. नमस्कार. सर्वप्रथम पूर्ण महाराष्ट्राला जय महाराष्ट्र. आणि ही जी घटना जी आहे, जी फिल्म आहे, ही एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाच्या वर आधारित आहे. आणि शेतकऱ्यांचा जो वेगवेगळ्या समस्या आहेत, आजपर्यंत पूर्वीपासून जे शेतकरी होरपळत आलेला आहे, त्याच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या तर आहेतच आहेत. त्यामध्ये आता नवीन काही एक समस्या जी आहे, काही जेव्हापासून विकास 2014 जे चालू झालेलं आहे, तेव्हापासून ज्या गोष्टी ज्या घडत गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या समस्या ज्या आहेत निर्माण झालेल्या आहेत. त्यामधली सर्वात मोठी जी समस्या आज जो शेतकरी त्याचा जो प्रश्न आहे तो आहे भूसंपादन. भूसंपादनामध्ये एवढा मोठा घोळ, एवढा मोठा गोष्टी ज्या आहेत झालेल्या आहेत, त्यामुळे शेतकरी जो आहे, शेतकरी कंप्लीट हवालदिल झालेला आहे. त्याची जमीन तर गेलेलीच आहे, त्याच्यानंतर आता जो पैसा आलेला आहे तो पैसासुद्धा कसा त्याला वापरायचा याचं सुद्धा गणित नाही. त्यामुळे ते गणित त्यांच्याजवळ नसते. अचानक आलेला पैसा सरकारकडून जे आहे, एक एकरासाठी 2-2 कोटी रुपये देत आहेत. तर त्याच्यामध्ये तर एवढा पैसा आल्याच्या नंतर त्याचा वापर कसा करावा, त्यामुळे मग ते काही शेतकरी व्यसनाधीन झालेले आहेत, काही आम मार्गाला लागलेले आहेत. त्यानंतर त्यांची जमीन तर गेली आणि पैसासुद्धा गेलेला आहे. तर अशा याच्यावर आणि त्याच्यानंतर त्यांच्या ज्या मूळ समस्या आहेत, जे खालीपासून गावातल्या सरपंचापासून, ग्रामसेवकापासून, त्यानंतर तलाठी कार्यालय, त्यानंतर तहसीलदारनंतर कलेक्टरनंतर कमिशनर, त्यानंतरचा जो प्रवास मंत्रालयाचा, हा जो एंटायर प्रवास असतो शेतकऱ्याचा, त्याचा जमिनीचा मोबदला मिळवण्यासाठी, तर ही जे गोष्ट जी आहे आम्ही दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. आणि ही महाराष्ट्र फाईल जी आहे, हा कोणता अजेंडा नाही, प्रोपोगंडा नाही, कोणाचा झेंडा नाही, किंवा आम्ही कोणत्या पक्षाचे बांधिलकी नाही. आम्ही सर्वसामान्यांचे कॉमन सिटिजनची फाईल जे आहेत, वेगवेगळ्या फाईल्स आहेत, जे सर्वसामान्य शासकीय कार्यालयामध्ये जातात. विधवांची फाईल आहे, महिलांची फाईल आहे, त्यानंतर शेतकऱ्यांची फाईल आहे, विद्यार्थ्यांची फाईल आहे. तर अशा वेगवेगळ्या फाईल्स आणि त्या फाईलच्या मागचा जो संघर्ष आहे तो आम्ही दाखवण्याचा यामध्ये प्रयत्न केलेला आहे. हा चित्रपट तयार करताना तुमच्या काय भावना होत्या आणि ही संकल्पना तुम्हाला मुळात कशी सुचली? मेन तर मॅडम कसं आहे की आम्ही सामाजिक चळवळीतले आहे. मी एक बंजारा समाजाचा आहे. एक बंजारा समाज म्हणजे एक गावातलं एक सेपरेट तांडा असतो. तर त्यांच्या समस्या भरपूर असतात. तर त्या लहानपणापासून त्या समस्या बघून आम्हाला ही गोष्ट सुचलेली आहे. म्हणजे त्यांचा न्याय संघर्षाचा जो त्यांचा गावापासून, तांड्यापासून ते तहसीलपर्यंत, तहसीलपासून तर जिल्हाधिकारी कार्यालय असो, त्यानंतर मंत्रालय असो, हा जो संघर्ष जो आहे ही आपण लहानपणापासून आपण तांड्यामध्ये राहत असल्यामुळे आपल्याला या गोष्टींचा अनुभव आहे. आणि त्यामधून मग काहीतरी एक वास्तविकता दाखवण्याचा एक असा काहीतरी प्रयत्न जे आहे की आम्ही या माध्यमाने, फक्त बंजारा समाजच नाही, हा सर्व समाज, बहुजन समाज, मराठा समाज,
जो गरीब समाज आहे, विशेष करून गरीब लोकांची जी हालत आहे, म्हणजे गरीबाला कोणती जात आणि धर्म नसतो, गरीब ही एकच जात आहे, तर त्यांच्या न्याय संघर्षाचा जो प्रवास आहे, खालच्यापासून ज्या ग्रामपंचायत कार्यालयापासून, तलाठी कार्यालयापासून, तहसीलदार कार्यालय, कलेक्टर ऑफिस, कमिशनर ऑफिस, त्याच्यानंतर मंत्रालय, हा जो प्रवास जो आहे हा कम्प्लीट ती फाईल आणि त्याच्यासोबतचा जो माणूस आहे, गरीब आहे, त्याची फाईल म्हणजे द महाराष्ट्र फाईल्स आहे. आपण मागे बघतोय हा पोस्टर जो आहे सिनेमाचा, यामध्ये उषाताईंचा एक पोशाख आहे, म्हणजे त्या पोशाखामागचं कारण काय आहे? हा आगळा वेगळा आहे. बंजारा समाजाचा तो प्रतिनिधित्व करते उषाताई नाडकर, म्हणजे अप्रतिम त्यांनी कॅरेक्टर केलेलं आहे माझ्या फिल्ममध्ये. आणि त्या मंगेश देसाई मेन लीडमध्ये आहेत आणि त्यांच्यासोबत त्या सुद्धा लीडमध्ये आहेत. सयाजी शिंदे आहेत, नागेश भोसले आहेत, विना जामकर आहेत, असे मोठे स्टार कास्ट आहे. पण याच्यामध्ये हा जो पोशाख जो आहे हा बंजारा समाजाचा आहे. बंजारा समाज जो आहे हा देशामध्ये 15 कोटी बंजारा समाज आहे आणि 24 राज्यामध्ये विखुरलेला आहे. आमचं राहणीमान एक आहे, वेशभूषा एक आहे, आमचं जेवण पद्धती एक आहे. आम्ही सळोई जे आहे की पूर्ण इंडियामध्ये खातो, रोटी बेटीचा व्यवहार आहे, आमची बोलीभाषा एक आहे, संस्कृती एक आहे. तर असा हा 15 कोटी बंजारा समाज आहे आणि याच्यावर आधारित आजपर्यंत सिनेमा जो आहे कोणी प्रदर्शित केला नाही आणि त्या समाजाचं वास्तव दाखवणारा कोणता सिनेमा नव्हता. तर आम्ही बंजारा समाजाचा हा पोशाख आहे, पारंपरिक पोशाख आहे. आणि याच्यामध्ये आम्ही साऊथची एक आमची सिंगर आहेत जी सुद्धा बंजारा समाजाची आहे, मंगली म्हणून, तर तिला सुद्धा आम्ही या फिल्ममध्ये एक गाणं तिनं जे कती तू बंजारा म्हणून जे फेमस गाणं होतं डॉक्टर गीतकुमार पवार सरांचं, आमचं लोकगीत आहे ते, आम्ही लहानपणापासून तेच ऐकत आलेलो आहोत. ते गीतसुद्धा आम्ही बंजारा समाजामध्ये त्या फिल्ममध्ये जे आहे की आम्ही कास्ट केलेलं आहे. आपण या सिनेमामध्ये बघतोय की खूप मोठे मोठे दिग्गज स्टारकास्ट तुम्ही निवडलेत, तर हे सगळं कसं जुळवून आलं? यामागे तुमची कशी धावपळ वगैरे कसं काय सुचलं? खरं तर मॅडम खूप मोठा संघर्ष आहे. म्हणजे ही माझी स्वतःचीच फाईल आहे समजायचं की एक स्टार कास्ट. आता मंगेश देसाई सारखे एवढे मोठे दिग्गज अभिनेते आहेत, निर्माते सुद्धा आहेत ते. आता त्यानंतर सयाजी शिंदे, उषा नाडकर्णी, नागेश भोसले, विना जामकर, हे तर मेन लीड कास्टमध्ये. त्याच्यानंतर स्पेशल ॲपिअरन्समध्ये आम्ही सनी लिओनी, शांताबाई या गाण्यावर दिसणार आहे आपल्याला. त्यानंतर सपना चौधरी जी हरियाणाची आहे तिलासुद्धा आम्ही पहिल्यांदा मराठीमध्ये एंट्री दिली आहे. साऊथची जे सर्वात नंबर 1ची जे सिंगर आहे आज मंगली, तिलासुद्धा आम्ही मराठी इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदा एंट्री दिलेली आहे. त्यानंतर गौतमी पाटील आज महाराष्ट्राची सुपरस्टार लावणी स्टार आहे, तर लोकप्रिय आहे. तर तिनं मराठीमध्ये खूप गाणे केलेले आहेत. तर तिला मी पहिल्यांदा जे आहे की मराठी फिल्म जरी आहे तरी ती स्टोरी लाईन अशी होती की त्यामध्ये आम्हाला थोडं एक हिंदीचं गाणं ॲड करायचं होतं. तर तिनं मला खूप भांडलीसुद्धा आणि मला म्हणले मला शांताबाई द्या सर. तर मी म्हटलं नाही तू आता बस झालं मराठी, तू आता हिंदीमध्ये जातं. त्यामध्ये छम्मो या गाण्यावर जे आहे की गौतमी पाटीलने पण हे केलेलं आहे. अजय अतुल सरांनी सुद्धा 2 गाणे त्यांनी दिलेले आहेत. विशेष म्हणून मी अजय सरांचे मी स्पेशल थँक्स यासाठी करतो की त्यांनी जे सॅड सॉन्ग जे आहे ते गाणं गायचं बंद करून टाकलं होतं. कारण ते म्हणले की यार माझं तो जॉनरच बनत आहे. एक तर मला लव सॉन्ग त्यांनी गायलं होतं, मी रिक्वेस्ट केली, पण माझा जो एक खूप गरीब, अत्यंत गरीब दलित मुलगा आणि तो माझ्या ऑफिसमध्ये बॉय होता साफसफाई करणारा, अण्णा सुरवडे, त्यानं लिहिलेलं गाणं होतं. मी ज्यावेळेस ती सर्व सांगितलं त्यांना, तर त्यांना आणि ते गाणं आवडलं आणि सुखाचा केला त्याग या गाण्यावर अप्रतिम असं म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचे जे अजरामर जे गीतं राहणार आहेत तर त्या पद्धतीनं अजय अतुल सरांनी फिल्म जे अजय गोगावले सर जे आहेत त्यांनी गायन केलेलं आहे. तर हे करताना खूप धावपळ, प्रत्येकांचे अपॉइंटमेंट घेणं. सनी लिओनी म्हणत होती की बाबा मला ते मराठी में नहीं करना ही नहीं है, कारण तिला काही वाईट एक्सपिरियन्सेस आले होते. म्हणलं बाबा आम्ही
म्हणजे खूप रिक्वेस्ट करून जे आहे तिला कन्व्हिन्स करून जे आहे की मग तिनं ओके केलं. आणि शांताबाई गाणं एक महाराष्ट्राचे सर्वात लोकप्रिय गाणं आहे जे जवळपास 1 बिलियनच्या वर त्याचं रीच आहे. तर त्या गाण्यावर 1 बिलियन म्हणजे इंडस्ट्रीमध्ये खूप कमी गाणे असे जातात की ते बिलियन्स क्रॉस करतात. तर ते गाण्यावर ज्यावेळेस तिला दागितलं तिनं ओके केलं आणि मग खूप सहकार्य केलं. सपना चौधरी राहण्याचं अरे मराठी में कुछ आता ही नहीं, मैं समझती भी नहीं, कुछ नहीं. मला मॅडम वो रिक्वायरमेंट है आपकी. मग तिला हे केलं. मंगलीला साऊथमधून म्हणजे ती एक माझ्या समाजाचीच आहे, बंजारा कम्युनिटीची. मी बंजारा समाजाचा आहे. तर तिलासुद्धा साऊथमधून आम्ही आणून तिनं फक्त गायिका होते, तिला आणून इथं आम्ही विष्णुदेवा जे आमचे कोरिओग्राफर आहेत त्यांच्याकडे 10 दिवस इथं ट्रेनिंग दिली तिनं डान्सची. आणि त्यानंतर तिनं एकदम भयंकर जबरदस्त बंजारा कम्युनिटीचं एक नृत्य केलं आणि तिनं बंजारा समाजाच्या वेशभूषेमध्ये दिसणार आहे. त्यानंतर गौतमी पाटील जी यांचासुद्धा संपर्क केला. त्यांना पहिल्यांदा वाटलं की बाबा कसं करायचं. मग अरे सनी लिओनी पण आहे का, सपना चौधरी पण आहे का. ती सपना चौधरीला गौतमी जे आहे की आपला गुरु मानते. तर तिनं पण आहे का, मला भेट होईल का सर. बिलकुल ना. तर त्या अशा सर्व गोष्टी जुळून आल्यात आणि स्टारकास्ट वगैरे तगडी स्टारकास्ट या फिल्ममध्ये झालेली आहे. द महाराष्ट्र फाईल्स हे नाव तुम्हाला कसं सुचलं? कारण सध्या एक प्रकरण जे गाजतंय की खरात प्रकरण, त्यावरनं तुम्हाला काही सुचलं की येत्या काळात काही याविषयी? नाही, खरात फाईल्स किंवा खरात प्रकरण त्यावेळेस नव्हतं. ज्यावेळेस आम्ही सिनेमा घेतलेला होता त्यावेळेस ज्यावेळेस सुरुवात आम्ही केली त्यावेळेस काश्मीर फाईल्स, केरला फाईल्स, बंगाल फाईल्स, दिल्ली फाईल, ताशकंद फाईल्स अशा वेगवेगळ्या फाईल्स आलेल्या होत्या. मग आम्हाला थोडंसं वास्तववादी फिल्म आम्हाला करायची होती आणि मग वास्तविकता जे ज्वलंत विषय आम्हाला जे आहे तो मांडायचा होता जनतेसमोर. आणि कॉमन सिटिजन्स फाईल मी जसं म्हटलं आपल्याला की हा कोणता पक्षाचा अजेंडा नाही, झेंडा नाही, कोणता आपला अजेंडा नाही. तर या पद्धतीने आम्ही त्याची मांडणी केलेली आहे. कारण आताचे जे सरकार आहे, महाराष्ट्र शासन जे आहे, लोककल्याणकारी राज्य जे म्हणतात तसे आपले माननीय देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेब, आणखी उपमुख्यमंत्री जे आहेत आपल्या सुमित्राताई पवार, या एकदम खूप चांगलं काम करतात. अजितदादा गेले बिचारे, त्यांना श्रद्धांजली भावपूर्ण. पण हा सिनेमा जो आहे हा कोणता अजेंडा नाही, कोणाचा अजेंडा नाही, कॉमन सिटिजन्स फाईल आहे, सर्वसामान्यांची फाईल आहे. त्यामुळे कोणताही पक्ष नाही, कोणतेही नाही. मी तर असं आपल्या माध्यमातून पूर्ण जनतेला सांगू इच्छितो की प्रत्येक पक्षाचा माणूस, प्रत्येक अधिकारी, प्रत्येक नेता, सर्वसामान्य माणूस यांनी हा चित्रपट आवर्जून बघावा. त्यांना ते वास्तविकता जे आहे, जे रोज त्यांच्यासमोर घडते, ती हे चित्रीकरण जे आहे की आम्ही मोठ्या पडद्यावर जे आहे की मांडलेलं आहे. द महाराष्ट्र फाईल्स या चित्रपटाबद्दल आपण आत्ताच बोललो. त्याचा ट्रेलर जो नुकताच रिलीज झाला होता. या चित्रपटामध्ये जे गाणं केलं आहे, महाराष्ट्राची नृत्यांगना सबसे कातिल गौतमी पाटील आपल्यासोबत आहेत. आपण तिच्याकडनं जाणून घेऊ तिचा अनुभव कसा होता ह्या गाण्यामध्ये काम करताना. नमस्कार. खूप छान अनुभव होता. आता सबसे कातिल गौतमी पाटील नाही, मला वाटतं छम्मू म्हणूनच ओळखलं जाईल का काय सांगता येत नाही. मी बरेच गाणे केले, मराठी भरपूर गाणे झालेत. तर आता मराठी मूवी आणि त्यात माझं हिंदी गाणं तर खूप छान वाटतंय मला. मी नवीन काहीतरी केलं आहे आणि खूप अनुभव मला खूप वेगळे होते आणि छान वाटलं ते सगळं करताना. नवीन अनुभव. आमचं हे ज्यावेळेस गाणं झालं त्यावेळेस हे गाणं रिअल म्हणजे खरं डान्स बारमध्ये झालं आहे आणि ते पण सगळं वेगळं होतं माझ्यासाठी. छान वाटलं मला, मज्जा आली, मी खूप मज्जा केली.
आम्ही आता डिरेक्टर सरांशी बोललो, त्यांनी सांगितलं की तिला मराठीमध्ये गाणं करायचं होतं, पण तिने पहिल्यांदाच हिंदी गाणं केलं. काय सांगशील? नाही, खरं तर पहिलं राठोड सरांचं मी मनापासून आभार मानते, त्यांनी हा चान्स दिला मला. मला करायचं होतं मराठी गाणं. नाही म्हणजे असं नाही झालं, आमची मीटिंग झाली. मीटिंग झाल्यावर आमचं ठरलं की मी हिंदी सॉन्ग करणार. सगळं डन झालं. त्यात सपना चौधरी आहे, सनी लिओने, मी आहे आणि त्यांना पण गाणी आहेत त्यांची, पण ते माहीत नव्हतं. पण मला हिंदी गाणं हे माहीत होतं. ज्यावेळेस मला कळलं की सनी लिओनला मराठी गाणं आणि तेही शांताबाई, तर मी लगेच तिथं मी म्हटलं का, मग मी त्यांना चिडले, म्हटलं मला का मराठी गाणं का नाही दिलं, म्हणून आमचे वाद चालले होते. पण मला सरांनी सांगितलं की अगं तू एवढे मराठी गाणी केली आहे, सगळं छान आहे, पण तू अजून कुठंतरी पुढं गेली पाहिजे का नाही, तुला हिंदीमध्ये पण चान्स मिळला पाहिजे, तर तू जा ना पुढं, तुला हिंदी गाणं आणि छान आहे, तू वेगळं काहीतरी प्रेक्षकांपर्यंत नेशील. म्हणून मग मी म्हटलं बरं ठीक आहे चला करते. मग मी ते केलं आणि पण खूप छान झालं आहे गाणं आणि खूप व्हायरल पण होणार आहे आणि हे प्रेक्षक वर्गांना खूप आवडणार आहे. मग छम्म म्हणून लोक आता तुला ओळखतील, काय वाटतंय तुला? छान वाटतंय. सबसे कातील गौतमी पाटील हे नाव प्रेक्षक वर्गांनी म्हणजे तुम्हीच दिलंय आणि भरभरून प्रेम दिलंय, सगळं आणि मला आवडतं. सबसे कातील गौतमी पाटील खूप आवडतं. कोणी हे सुरुवात कुठून काय कशी, पण हे प्रेक्षक वर्गांनी दिलं. आणि छम्मो हे आता मला गाण्यापासून सुरुवात होणार आहे, बघू आता काय होतंय. ओके, तर आपले जे तुझं प्रेक्षक वर्ग आहे ते नेहमी उत्सुक असतात की गौतमी आता चित्रपटात गेली तर अजून तिचे कोणते कोणते नवीन प्रोजेक्ट येतील किंवा येत असतील, याविषयी काय सांगशील? नवीन खूप काही आहे तुमच्यासाठी. खूप काही आहे. मी गाणे करून बसली आहे, सगळं झालं आहे, फक्त यायची मी वाट बघते की मी कधी तुमच्यापर्यंत आणते ते. लवकरात लवकर सगळी गाणी होतील आणि सरप्राईज आहे खूप छान. पण आत्ता आपण द महाराष्ट्र फाईल बघायची आहे, 29 मेला येणार आहे आणि सगळ्यांनी आवर्जून जायचं आहे, बघायचं आहे. त्यात माझं गाणं आहे ते पण नक्की बघायचं आहे. सपना चौधरी सुद्धा या गाण्यामध्ये आहे, तर आम्हाला असं कळलंय की तू तिला गुरु मानत होतीस आणि ती तुझ्यासोबत आहे. तसं नाही, मी सपना चौधरी म्हणजे मी सपना ताईची खूप मोठी फॅन आहे. असं नाही, मी असं झालं तर मी ताईला कधी बघते जसे ते माझ्यासमोर आले मी पटकन त्यांना म्हटलं मी तुमची खूप मोठी फॅन आहे. त्यांनी मला फोटो काढले, जवळ घेतलं आणि छान वाटलं मला त्यांना भेटून. तो एक म्हणजे वेगळी उत्सुकता होती मला की मी कधी भेटते म्हणून. छान वाटलं भेटून आणि ते खूप छान आहे. त्यांचा स्वभाव खूप छान आहे, प्रेमळ स्वभाव आहे. आम्ही सोबत होतो, बसलो, गप्पा मारल्या, खूप छान वाटलं. मग तुझे जे कार्यक्रम नेहमी होत असतात, तर त्यामध्ये आता हे छम्मो हे गाणं सुद्धा आता मे बी चालत जाईल आता. वाजवणार आणि ते गाणं खूप छान वाजणार मला माहिती आहे आणि प्रेक्षकांनाही आवडणार. तसं प्रेक्षक वर्ग मला प्रेम देता आणि त्यांचा प्रेम आशीर्वाद यामुळेच मी इथपर्यंत आहे. म्हणून नवीन जेवढं माझ्याकडनं होईल मी तेवढं त्यांच्यासाठी नक्की करणार. कधी कधी आपल्याला पॉझिटिव्ह लोक असतात, ते कमेंट करतात चांगल्या पद्धतीने, काही वाईट लोकही असतात, तर त्यांना तू काय संदेश देशील? मी त्यांना एकच सांगते, म्हणजे त्यांना संदेश नाही देणार, मी तुला सांगते त्यांचं माझ्यावर लय प्रेम आहे म्हणून ते मला कमेंट्स करतात. मग ठीक आहे, करू दे ना. मी नेहमी सांगत असते, जे लोक मला ट्रोल करतात, जे लोक मला नावं ठेवतात, मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. मला माझी कामं आहेत, मी माझी कामं करते, मला पुढं जायचं आहे आणि मी म्हणते की त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून ते माझं नाव घेत असतात सारखं, तर घेऊ दे. तसंच माझंही त्यांच्यावर खूप प्रेम आहे. तर हे होती छम्मू, म्हणजेच गौतमी पाटील जिरे, तिचा अनुभव या चित्रपटामध्ये. ते आपल्यावर प्रेम करतात म्हणून आपणही त्यांच्यावर प्रेम करायचं आणि लक्ष नाही द्यायचं. तर आपण पाहिलं तर छम्मू म्हणजेच गौतमी पाटीलने आपलं मत व्यक्त केलंय. कॅमेरा पर्सन दत्तासोबत मी प्रीती खंडागळे, आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा. थँक्यू. हाय, हॅलो, नमस्कार, मी प्रीती खंडागळे, आपण पाहता आवाज इंडिया मराठी. तर मी आता आली द महाराष्ट्र फाईल, जो बहुचर्चित हा सिनेमा येत्या 29 मेला जो रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे स्टारकास्ट आपल्यासोबत आहे. आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ अभिनेते नागेश भोसले सर. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की या चित्रपटात त्यांनी काम केलं, त्यांचा अनुभव कसा होता. नमस्कार सर. नमस्कार. तर चित्रपट खरंच बहुचर्चित आहे की नाही मला माहीत नाही. त्याच्यावरची चर्चा जेव्हा तो रिलीज होईल तेव्हा होईल. तो आवडला तर चर्चा होईल, नाही आवडला तर होणार नाही. मी त्याच्यात काम केलं म्हणून कदाचित तिथे बसलोय, बरोबर आहे.
तर माझी भूमिका जी आहे ती निगेटिव्ह आहे नेहमीप्रमाणे. आणि नेहमीप्रमाणे याच्यासाठी म्हणालो की जनरली मला विलनमध्ये घेतात लोक. कदाचित मी दिसतो म्हणून असं असेल की मला बघताच हा विलन असं लोकांना वाटत असेल. तर हा चित्रपट वेगळा आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण जेव्हा निर्माता संजीव राठोड माझ्याकडे आले गोष्ट घेऊन, तर त्यांनी मला विषय सांगितला. विषय शेतकऱ्यांवर आहे आणि त्यावेळेस ज्या घटनेवर हा चित्रपट आहे ती घटना जस्ट घडली होती आणि मला हा विषय आवडला म्हणून मी हो म्हणालो. जनरली मी प्रत्येक विषयाला होच म्हणतो, कारण चित्रपटात काम करायचं असतं. विषय बघून आम्ही कितपत करतो हे उगाच जास्त वाढवून सांगायची गरज नाही. पैसे मिळतात म्हणून काम करणारे लोक आम्ही. तर असो, विषय आवडला म्हणून मी काम करायला होकार दिला. आणि चित्रपट करताना दिग्दर्शक पण चांगला निघाला. त्यांनी बनवलं चित्रपट उत्तम, स्टारकास्ट पण चांगली आहे, त्यामुळे चित्रपट बरा बनला आहे. मी परवाच सिनेमा बघितला पूर्ण आणि मला आवडला चित्रपट. विलन म्हटलं की लोक एक निगेटिव्ह पद्धतीने आपल्याला नेहमी घेतात. तर तुम्ही चित्रपटामध्ये निगेटिव्ह भूमिका करतात, पण तुम्ही एक माणूस म्हणून बाहेरच्या जगात कशा आहात? तुला गेल्या 10 मिनिटात जे काय आपण बोललो त्याच्यावरनं तुला लक्षात आलं असेल की बाहेरच्या जगात मी कसा आहे. मी हे म्हणत नाही चांगला आहे म्हणून, कारण मी जरा उद्धट आहे, स्पष्ट बोलतो. तुला मी आवडलो नसेल, विलनसारखाच वाटलो असेल, तर खरं वागणं हे विलनपणा असेल तर मला विलन म्हणून वागायलाच आवडेल. कारण खरं वागणं हे कुठल्याही जगात चांगलं असतं, खोटं वागणं चांगलं नसतं. चांगलं वागून खोटं बोलून, चांगलं बोलून खोटं वागण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं. असो, तर लोकच मला विलन म्हणून घेतात तर ती चांगली गोष्ट आहे. कारण विलन पण हा माणूसच असतो. माणूस म्हणून वागताना तुम्ही कसे वागता, जनरली कुठलाही गुंड किंवा अंडरवर्ल्डचा माणूस तुम्हाला मी गुंड आहे असं दाखवत नसतो. आणि प्रत्येक विलन असणारा माणूस हा कोल्ड ब्लडेड असतो. वरवर दिसायला चांगला दिसतो, वागायला चांगला वागतो, पण तो असेलच असं नाही, कारण दिसतं तसं नसतं. त्यामुळं विलन करताना त्याच्यातला माणूस मी बघतो आणि प्रत्येक माणूस वेगळा वागतो. प्रत्येक विलन हा वेगळा असू शकतो, म्हणून तो माणसासारखा वागावा असं मला वाटतं. म्हणून कदाचित माझा प्रत्येक विलन हा वेगळा वाटतो. आपण पाहिलं की चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे आणि हा चित्रपट जेव्हा बनत होता तेव्हा तुम्हाला डिरेक्टर असतील किंवा त्यांनी काय अशी कन्सेप्ट सांगितली की तुम्ही ह्या रोलसाठी रेडी झालात? जी चित्रपटाची कन्सेप्ट आहे तीच त्यांनी सांगितली आणि ती मला आवडली म्हणून मी हो म्हणालो. हे अगदीच तुला 5 मिनिटापूर्वी सांगितलं आहे. तर येस, मला आवडलं म्हणून मी हो म्हणालो. आणि हा ट्रेलर पाहता असं वाटतंय की एक सरकारी कार्यालयांमधील जे भ्रष्टाचार आहेत, परत आपले शेतकरी कुटुंब त्यांच्या न्यायासाठी जो संघर्ष करण्यासाठी यावर आधारित हा सिनेमा आहे. तर याविषयी थोडक्यात काय सांगा? बरं, हे जे काही तू म्हणालीस आत्ता, जे काही घडतं पॉलिटिकली किंवा ऑफिसेसमध्ये सामान्य माणसाला किती त्रास होतो, हे होतच आहे ना. यात काही वाद नाही आहे की असं होत नाही असं कोणी म्हणणार नाही. आणि आजकाल तर ते जास्त होत आहे. करप्शन खूप हाय लेवलला आहे. आपल्याला असं वाटतं, असं दर्शवलं जातं की सगळं चांगलं चाललंय,
पण अजिबात काही चांगलं चाललेलं नाही. तर त्याच्यावरच आधारित हा सिनेमा आहे. मला वाटतं प्रत्येकाने हे चित्रपट बघावा, कारण जे काही चित्रण आहे, दर्शन आहे, ते आजच्या युगाचंच आहे आणि ते चांगल्या पद्धतीने मांडलं आहे. त्यामुळे बघण्यात काही हरकत नाही. तर हे होते ज्येष्ठ अभिनेते नागेश भोसले सर. कॅमेरा पर्सन दत्तासोबत मी प्रीती खंडागळे, आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.